हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस। आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करणार आहोत। याच्यामध्ये क्वेश्चन 1 काय दिला आहे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायची आहेत। आता ही इक्वेशन्स आपण सॉल्व करणार म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, x आणि y या टू व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। आता या ठिकाणी आपल्याला ही जी टू इक्वेशन्स दिलेली आहेत ही लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत का? नाही, ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत। मग आपण लिनियर इक्वेशन आणि नॉन लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेऊ। आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, ज्या इक्वेशनमध्ये टू व्हेरिएबल्स असणार आहेत आणि त्या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे, तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। फॉर एक्झाम्पल 2x - 3y = 15। आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत पहा, x आणि y ही टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे, या ठिकाणी x या व्हेरिएबलची डिग्री काय नाही म्हणजे 1 आहे। त्याचप्रमाणे y या व्हेरिएबलची डिग्री काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे, कारण याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री 1 आहे। आता नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय, आता या ठिकाणी इक्वेशन काय दिलं आहे पहा, 2/x - 3/y = 15। आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, x अँड y ही टू व्हेरिएबल्स आहेत, पण या व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे पहा। जर आपण 2/x घेतला, याच्यामध्ये x आपण वरच्या साईडला घेतला तर x ची डिग्री किती होईल, -1 होईल। x हा वरच्या बाजूला गेल्यानंतर त्याची डिग्री किती होईल, -1। त्याचप्रमाणे y हा आपण जर वरच्या साईडला घेतला तर त्याची डिग्री किती होईल, -1। म्हणजेच हे नॉन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी इक्वेशन काय दिलं आहे पहा, 8/x + 5/y = 77। आता या इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, x अँड y ही टू व्हेरिएबल्स आहेत, पण या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे। जर आपण हा x वरच्या साईडला घेतला तर याची डिग्री किती होईल, -1। त्याचप्रमाणे हा y आपण जर वरच्या साईडला घेतला तर याची डिग्री किती होईल, -1। म्हणजेच हे नॉन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे। आता जर आपल्याला नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करायचे असतील तर कशा पद्धतीने सॉल्व करायची, प्रथम काय करावं लागेल आपल्याला, ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घ्यावी लागतील। मग कशी कन्व्हर्ट करायची पहा। आता हेच इक्वेशन आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा, 2 × 1/x - 3 × 1/y = 15। याप्रमाणे आपण हे इक्वेशन लिहू शकतो। 2 × 1 काय येईल, 2 म्हणजेच 2/x, या ठिकाणी 3 × 1 3 म्हणजेच काय येईल, 3/y। अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन लिहून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण इक्वेशन अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे। या ठिकाणी काय येईल पहा, 8 × 1/x + 5 × 1/y = 77। 8 × 1 काय येईल, 8 म्हणजेच 8/x येईल, प्लस 5 × 1 5/y म्हणजेच काय येईल, 5/y। अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या 1/x ठिकाणी आणि 1/y ठिकाणी काय करायचे आहेत, न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायची आहेत। या ठिकाणी पण 1/x आहे, या ठिकाणी पण 1/y आहे। या 1/x ठिकाणी आणि 1/y ठिकाणी आपल्याला न्यू व्हेरिएबल्स सबस्टिट्यूट करायचे आहेत। आता आपण 1/x ठिकाणी 1/x = a सबस्टिट्यूट करू अँड 1/y या ठिकाणी b सबस्टिट्यूट करू, म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा। आता 1/x ठिकाणी a घेतल्यानंतर काय येईल, 2a - 1/y ठिकाणी b घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे काय येईल, 3b = 15। या ठिकाणी काय येईल पहा, 8 × 1/x म्हणजेच काय येईल, 1/x ठिकाणी काय घ्यायचं आहे, a म्हणजेच 8 × a 8a प्लस 5 × 1/y 1/y ठिकाणी आपल्याला b सबस्टिट्यूट करायचं आहे, म्हणजेच काय येईल, 5b = 77। आता ही टू इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत का? यस, ही दोन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत, कारण याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत आणि या टू व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे, 1। या ठिकाणी सुद्धा काय आहे, टू व्हेरिएबल्स आहेत आणि याची डिग्री किती आहे, 1 आहे।
या दोन्ही व्हेरिएबल्सची डिग्री किती आहे 1 आहे. म्हणजेच ही दोन्ही इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. मग काय केलं आपण, ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घेतली, रेड्यूस करून घेतली. आता ही जी आपल्याला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मिळालेली आहेत, ही जी आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेली आहेत, ही आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला ए आणि बी या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी आपण 1/x ठिकाणी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे ए, आणि 1/y ठिकाणी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे बी. मग आपण या ए आणि बीच्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू आणि एक्स आणि वाय या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करू. अशा पद्धतीने आपण सोल्युशन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स फाइंड करणार आहोत. पहा, सॉल्व्ह करू आपण एक एक्झाम्पल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. 2/x - 3/y इज इक्वल टू 15. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. आता हेच इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे पहा. या 2च्या ठिकाणी आपण काय लिहू, 2 × 1. 2 × 1/x म्हणजेच काय होईल, 2 × 1 = 2, 2/x. 3/y कसं लिहू शकतो आपण, 3 × 1/y इज इक्वल टू 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी आपण 8/x अशा पद्धतीने लिहू शकतो. 8 × 1/x प्लस 5/y कशा पद्धतीने लिहायचं आहे आपल्याला, 5 × 1/y इज इक्वल टू 77. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी काय आहे पहा, 1/x. या ठिकाणी काय आहे 1/y. या इक्वेशनमध्ये 1/x आणि या ठिकाणी काय आहे 1/y. आता आपण काय करणार आहोत, या 1/x ठिकाणी आणि 1/y ठिकाणी न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करणार आहोत. सबस्टिट्यूटिंग 1/x इज इक्वल टू a and 1/y इज इक्वल टू b इन इक्वेशन 1 and 2. आता या दोन्ही इक्वेशन्समध्ये आपण 1/x ठिकाणी a सबस्टिट्यूट करणार आहोत आणि 1/y ठिकाणी b सबस्टिट्यूट करणार आहोत. आपल्याला काय इक्वेशन्स मिळतील पहा, 2. आता 2 × 1/x म्हणजेच काय येईल पहा, 2 × 1/x ठिकाणी काय घ्यायचं a म्हणजेच काय येईल 2a मायनस 3 × 1/y. 1/y ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं b म्हणजेच काय येईल 3 × b 3b इज इक्वल टू 15. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं, 2a - 3b इज इक्वल टू 15. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशनमध्ये पहा 8 × 1/x म्हणजेच काय येईल पहा, 1/x ठिकाणी काय घ्यायचं a म्हणजेच 8 × a काय येईल 8a. 5 × 1/y 1/y ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार आहोत आपण b म्हणजेच काय येईल 5 × b म्हणजेच काय येईल 5b. या ठिकाणी काय येईल प्लस 5b इज इक्वल टू 77. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता आपण काय केलं, ही जी नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत ते आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घेतली. आता ही 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. आता इलिमिनेशन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे 2. या ठिकाणी a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे 8. मग जर आपण या 2ला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर 2 4 = 8 मिळेल. म्हणजेच दोन्ही इक्वेशनमध्ये a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल होईल. आपण कोणत्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ शकतो. एकतर a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घ्या किंवा b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घ्या. या ठिकाणी आपण a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. मग आपल्याला काय करावं लागेल, या इक्वेशन 3ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी लिहू आपण मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 3 टू बोथ द साइड्स. इक्वेशन 3च्या दोन्ही साईडला आपण 4ने मल्टिप्लाय करू. म्हणजेच काय येईल पहा, 2a × 4 किती येईल पहा, 2 4 = 8a मायनस 3b × 4 किती येईल पहा, 3 4 = 12 म्हणजेच काय येईल 12b इज इक्वल टू
15 × 4 किती येईल 15 4 जार 60. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. काय केलं पहा आपण या इक्वेशन 3 ला दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय केलं. 2 × 4 काय येईल 8. 2 4 जार 8 8a. 3 × 4 3 4 जार 12 12b. या ठिकाणी 15 × 4 15 4 जार 60. आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 मध्ये a या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करून घेतला आपण 8 8. आता या दोन्ही टर्मचा आपण साइन चेक करू. या ठिकाणी 8a चं साइन काय आहे प्लस, या ठिकाणी 8a चं साइन काय आहे प्लस, म्हणजे साइन काय आहे सेम आहे. सेम साइन असेल तर काय करायची सबट्रॅक्शन करायची. मग आपण या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. इक्वेशन लिहून घेऊ आपण 4 नंबरचं आणि 5 नंबरचं इक्वेशन लिहून घेऊ आपण. 8a + 5b = 77. 8a + 5b = 77. इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण. 8a - 12b = 60. 8a - 12b = 60. सबट्रॅक्शन करू. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होतील. या ठिकाणी 8a चं साइन प्लस आहे मायनस होईल. या ठिकाणी 12b चं साइन मायनस आहे प्लस होईल. 60 चं साइन प्लस आहे मायनस होईल. या ठिकाणी 8a कॅन्सल होईल. प्लस 5b + 12b किती येईल पहा 12 + 5 17b = 17 - 60 किती येईल पहा 7 - 0 7 7 - 6 1. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा 17b = 17. आता हा 17 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. म्हणजेच काय येईल पहा b = 17/17. हा 17 या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड झाला. भाग घालू आपण. 17 1 जार 17 17 1 जार 17. म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/1 म्हणजेच 1. देअरफॉर b = 1. b ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण 3 4 5 यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. आपण ही व्हॅल्यू 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये पुट करू. तुम्ही कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केली तरी चालेल. 3 4 किंवा 5 यापैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू 1 आपण पुट करू शकतो. आपण आता या ठिकाणी 3 नंबरच्या इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू 1 पुट करू. या ठिकाणी लिहू आपण पुट b = 1 इन इक्वेशन 3. वी गेट. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण. 2a - 3b = 15. 2a - 3 × b. b ची व्हॅल्यू काय आहे 1 म्हणजे 3 × 1 = 15. 2a - 3 1 जार 3 = 15. हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन काय आहे मायनस, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. देअरफॉर 2a = 15 + 3. या ठिकाणी लिहू आपण 2a = 15 + 3 18. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी a ला मल्टिप्लाय आहे 2, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. देअरफॉर a = 18/2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 9 जार 18. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली 9/1 म्हणजेच 9. देअरफॉर a = 9. आता आपल्याला a आणि b या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पण आपण a 1/x साठी सबस्टिट्यूट केलेला आहे आणि b 1/y साठी सबस्टिट्यूट केलेला आहे. मग आपण a आणि b ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू. 1/x = a. देअरफॉर 1/x = a ची व्हॅल्यू किती मिळाली 9. म्हणजे या ठिकाणी काय येईल 9. आता हा 9 आपण या ठिकाणी घेऊ आणि हा 9 या ठिकाणी घेऊ. म्हणजेच काय येईल पहा 1/9 = x. दॅट इज x = 1/9. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 1/9. हा x आपण 9च्या ठिकाणी घेतला आणि 9 x च्या ठिकाणी घेतला. 1/y = b. 1/y साठी आपण b सबस्टिट्यूट केलेला आहे. मग 1/y = b ची व्हॅल्यू काय मिळाली 1. देअरफॉर 1/y = 1. आता हा y आपण या साईडला घेऊ आणि हा 1 या साईडला घेऊ. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा 1/1 = y. y च्या ठिकाणी आपण 1 घेतला, 1 च्या ठिकाणी आपण y घेतला. दॅट इज y = 1/1 म्हणजे 1. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1.
म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळालं, x इज इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1. आन्सर लिहू आपण खाली. x, y इज इक्वल टू 1/9, 1 इज द सोल्युशन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जी नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत याचं सोल्युशन म्हणजेच x आणि y व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय मिळाल्या पहा आपल्याला. x इज इक्वल टू 1/9 अँड y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. काय दिलेलं आहे पहा आपल्याला क्वेश्चन. आपल्याला या ठिकाणी 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही आपल्याला सॉल्व करायची आहेत. म्हणजेच आपल्याला x आणि y या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता या ठिकाणी ही जी आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. प्रथम आपण काय करू, ही 2 नॉन लिनियर इक्वेशन्स आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घेऊ. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. आता या ठिकाणी हा 10 आपण कसा लिहू शकतो, 10 × 1. 10 × 1 काय येईल, 10 येईल. हा 2 आपण कसा लिहू शकतो, 2 × 1. 2 × 1 म्हणजेच 2. हा 15 कसा लिहू शकतो आपण, 15 × 1. हा 5 कसा लिहू शकतो, 5 × 1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. काय केलं आपण, हा 10 कसा लिहिला, 10 × 1. 2 कसा लिहिला, 2 × 1. त्याचप्रमाणे 15 कसा लिहिला, 15 × 1. आणि 5 कसा लिहिला, 5 × 1. आता या ठिकाणी आपण हा नंबर आणि हे व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. कशा प्रकारे लिहिता येईल पहा आपल्याला. हा 10 आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहू आपण, व्हेरिएबल लिहू 1/x + y. काय केलं आपण, हा नंबर आणि हा व्हेरिएबल सेपरेट करून लिहिला, 1/x + y सेपरेट करून लिहिला. याप्रमाणे आपण इक्वेशन लिहून घेऊ. या ठिकाणी 2 आणि हा व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1/x - y इज इक्वल टू 4. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण नंबर आणि व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. या ठिकाणी काय येईल पहा, 15 ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1/x + y -5 ब्रॅकेटमध्ये काय येईल, 1/x - y इज इक्वल टू 2. आता या ठिकाणी आपण याला देऊ इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ इक्वेशन नंबर 2. आपण या ठिकाणी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 न देता या ठिकाणी या इक्वेशनला 1 नंबर देऊ आणि या इक्वेशनला 2 नंबर देऊ. आता या ठिकाणी या दोन्ही इक्वेशन्समध्ये या ठिकाणी काय आहे, 1/x + y. या ठिकाणी आहे 1/x + y. या ठिकाणी 1/x - y आहे. या ठिकाणी पण 1/x - y आहे. मग आपण या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. आपण 1/x + y च्या ठिकाणी a हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू आणि 1/x - y च्या ठिकाणी b हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट 1/x + y इज इक्वल टू a अँड 1/x - y इज इक्वल टू b. मग आपल्याला काय इक्वेशन्स मिळतील पहा. या ठिकाणी काय येईल, 10 × 1/x + y. आता 1/x + y च्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, a. म्हणजेच काय येईल, 10 × a 10a प्लस 2 × 1/x - y. म्हणजेच काय येईल पहा, 2 × 1/x - y च्या ठिकाणी काय येईल, b. म्हणजेच काय येईल, 2b इज इक्वल टू 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी काय येईल पहा, 15 × 1/x + y. 1/x + y च्या ठिकाणी काय घ्यायचं, a. म्हणजेच काय येईल, 15a -5 × 1/x - y. 1/x - y च्या ठिकाणी काय येईल, b. म्हणजेच काय येईल, 5b. 5b इज इक्वल टू 2. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता या ठिकाणी आपण काय केलं, ही जी नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत ही आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्समध्ये कन्व्हर्ट करून घेतली. आता ही जी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळालेले आहेत ही आपण इलिमिनेशन मेथडने सॉल्व करू. आता इलिमिनेशन मेथडने सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला इक्वल करून घ्यावे लागतील. एकतर आपण a या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेऊ शकतो किंवा b या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेऊ शकतो. आता या ठिकाणी b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे, 2. या ठिकाणी b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट काय आहे, 5. मग आपण b या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून घेऊ. आपल्याला काय करावं लागेल पहा, या ठिकाणी b चा
कोएफिशियंट काय आहे 2. जर आपण या 2ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला 10 मिळेल. आणि जर आपण या ठिकाणी b चा कोएफिशियंट काय आहे 5, या 5 ला आपण या 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल 5 2 जा 10. म्हणजेच दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल होतील. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पहा, इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपल्याला b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल मिळेल. या ठिकाणी काय मिळेल 2 5 जा 10 आणि या ठिकाणी काय मिळेल 5 2 जा 10. दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट काय होतील इक्वल होतील. या ठिकाणी लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 5 अँड इक्वेशन 4 बाय 2. वी गेट. आता इक्वेशन 3 ला दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन 4 ला दोन्ही साईडला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. प्रथम आपण इक्वेशन 3 ला दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय करू. 10 × 5 किती येईल 10 5 जा 50a प्लस 2b × 5. 2 × 5 काय येईल 2 5 जा 10 × b 10b इज इक्वल टू 4 × 5 किती येईल 4 5 जा 20. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. आता या इक्वेशन 4 ला आपण दोन्ही साईडला 2 ने मल्टिप्लाय करू. काय येईल पहा 15 × 2 किती येईल 15 2 जा 30 × a किती येईल 30a मायनस 5b × 2 किती येईल पहा 5 2 जा 10 10 × b 10b इज इक्वल टू 2 × 2 2 2 जा 4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. आता या ठिकाणी या दोन्ही इक्वेशनमध्ये b या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपण इक्वल करून घेतलेला आहे. आता या दोन्ही टर्म्सचे आपण साइन चेक करू. या ठिकाणी 10b चं साइन काय आहे प्लस, या ठिकाणी 10b चं साइन काय आहे मायनस. म्हणजेच या ठिकाणी साइन अपोजिट आहेत आणि जर साइन अपोजिट असतील तर इक्वेशन्सची काय करायची ॲडिशन करायची. म्हणजेच हा 10b काय होईल इलिमिनेट होईल. मग आता आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 5 अँड 6 वी गेट. दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. 50a प्लस 10b इज इक्वल टू 20 इक्वेशन नंबर 5. 30a मायनस 10b इज इक्वल टू 4. 30a मायनस 10b इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 6. ॲडिशन करू आपण. 0 प्लस 0 0 5 प्लस 3 8 80a. या ठिकाणी प्लस 10b मायनस 10b कॅन्सल होईल इज इक्वल टू 20 प्लस 4 किती येईल 24. आता या ठिकाणी साइन काय आहे पहा -2 आहे. साइन काय आहे -2. करेक्शन करू आपण. या ठिकाणी साइन काय आहे -2. म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा -2 × 2 किती येईल -4. म्हणजे या ठिकाणी -4 येईल. आता या ठिकाणी पण काय येईल -4 येईल. 20 - 4 किती येईल 16 येईल. या ठिकाणी 24 येणार नाही किती येईल 16 येईल. 20 - 4 16 येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं 80a इज इक्वल टू 16. या ठिकाणी लिहू आपण 80a इज इक्वल टू 16. 80 आपण या साईडला घेऊ. 80 या ठिकाणी a ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. a इज इक्वल टू 16 डिवाइड 80. या ठिकाणी भाग घालू आपण. 16 1 जा 16 16 5 जा 80 इज इक्वल टू 1/5. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली 1/5. आता आपण ही a ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू म्हणजे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 3 इक्वेशन 4 इक्वेशन 5 इक्वेशन 6 याच्यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये आपण a ची व्हॅल्यू 1/5 पुट करू शकतो. आपल्याला जे इझी इक्वेशन वाटतं त्याच्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू पुट करायची. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 3 थोडं इझी वाटतं, मग आपण काय करू a ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करू. इक्वेशन 3 लिहून घेऊ आपण. 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. जे इक्वेशन तुम्हाला सोपं वाटतं त्या इक्वेशनमध्ये तुम्ही काय करा a ची व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी लिहू आपण पुट a इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 आपण लिहून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण a ची व्हॅल्यू 1/5 पुट करू. 10 × a ची व्हॅल्यू काय आहे 1/5. 1/5 प्लस 2b इज इक्वल टू 4. या ठिकाणी काय येईल पहा 5 1 जा 5 5 2 जा 10 2 × 1 काय येईल 2 1 जा 2. म्हणजेच काय येईल 2 प्लस 2b इज इक्वल टू 4. आता आपण हा 2 या बाजूला घेऊ. या ठिकाणी 2चं साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला 2b इज इक्वल टू 4
हा 2 या साईडला घेऊ, या साईडला आल्यानंतर मायनस होईल म्हणजेच -2. देअरफॉर 2b इज इक्वल टू 4 - 2 2. आता हा 2 आपण या साईडला घेऊ, 2bला काय आहे मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल म्हणजेच काय येईल पहा b इज इक्वल टू 2 डिवाइड 2. भाग घालू आपण 2 1 जार 2 2 1 जार 2 म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/1 म्हणजेच 1. देअरफॉर b इज इक्वल टू 1 म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 मिळाली. आता आपण 1/x + y साठी a सबस्टिट्यूट केलेला आहे, 1/x - y साठी b सबस्टिट्यूट केलेला आहे. मग आपण या ठिकाणी a ची आणि b ची व्हॅल्यू पुट करू. लिहून घेऊ आपण 1/x + y इज इक्वल टू a. 1/x + y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/5. 1/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 5 काय येईल 5 इज इक्वल टू x + y × 1 काय येईल x + y येईल. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा इक्वेशन दॅट इज x + y इज इक्वल टू 5. या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे इक्वेशन मिळालेलं आहे x + y इज इक्वल टू 5. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 7 देऊ. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली नाही, या ठिकाणी आपल्याला काय मिळालेलं आहे इक्वेशन मिळालेलं आहे x + y इज इक्वल टू 5. 1/x - y इज इक्वल टू b. 1/x - y साठी आपण b सबस्टिट्यूट केलेलं आहे. 1/x - y इज इक्वल टू b ची व्हॅल्यू काय मिळाली 1 म्हणजे या ठिकाणी काय येईल 1. त्या ठिकाणी डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 × 1 काय येईल 1 इज इक्वल टू x - y × 1 काय येईल x - y येईल. दॅट इज x - y इज इक्वल टू 1 म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं x - y इज इक्वल टू 1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 8. या ठिकाणी आपल्याला 2 न्यू इक्वेशन्स मिळालेले आहेत. x + y इज इक्वल टू 5 x - y इज इक्वल टू 1. आता आपण काय करू या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू म्हणजे आपल्याला काय मिळेल x ची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी y या व्हेरिएबलचा साइन प्लस आहे, या ठिकाणी y या व्हेरिएबलचा साइन मायनस आहे आणि दोन्हीचा कोएफिशियंट काय आहे 1 आहे. जर ॲडिशन केली तर +y - y कॅन्सल होईल आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. मग काय करू आपण या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 7 and 8 वी गेट इक्वेशन लिहून घेऊ आपण. इक्वेशन नंबर 7 काय आहे x + y इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 8 काय आहे x - y इज इक्वल टू 1. हे काय आहे आपलं इक्वेशन नंबर 8. आता या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. x + x काय येईल 2x + y - y कॅन्सल होईल इलिमिनेट होईल इज इक्वल टू 5 + 1 काय येईल 6 म्हणजेच 2x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 6. 2x इज इक्वल टू 6. या ठिकाणी हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2 काय आहे एक्सला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. x इज इक्वल टू 6 डिवाइड 2. भाग घालू आपण. 2 1 जार 2 2 3 जार 6 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3/1 म्हणजेच 3. आता ही व्हॅल्यू आपण यापैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. आपण इक्वेशन नंबर 7 मध्ये x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू पुट करू. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 7. इक्वेशन 7 लिहून घेऊ आपण. x + y इज इक्वल टू 5. x + y इज इक्वल टू 5. या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू. x ची व्हॅल्यू 3 + y इज इक्वल टू 5. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. 3चं साईन काय आहे या ठिकाणी काही नाही म्हणजे प्लस आहे या ठिकाणी. मग या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. y इज इक्वल टू 5 - 3. हा 3 आपण या साईडला घेतला. देअरफॉर y इज इक्वल टू 5 - 3 किती येईल 2. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली. म्हणजेच आपल्याला सोल्युशन काय मिळालं x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 2. आन्सर लिहू आपण खाली. x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3, y ची व्हॅल्यू काय मिळाली 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं.
एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायची आहेत. म्हणजेच आपल्याला x आणि y या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता या ठिकाणी ही जी आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत ही नॉन लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 89. आता या ठिकाणी आपण 27 इंटू 1 लिहू शकतो. 27 इंटू 1 काय येईल? 27च येईल. या ठिकाणी 31 इंटू 1 लिहू. या ठिकाणी 31 इंटू 1 लिहू आणि या ठिकाणी 27 इंटू 1 लिहू. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करू, हा नंबर आणि हे व्हेरिएबल सेपरेट करून लिहू. हा जो व्हेरिएबल आहे 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी काय आहे पहा 1 अपॉन y प्लस 3, या ठिकाणी काय आहे 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी काय आहे 1 अपॉन y प्लस 3. आता हा नंबर आणि हे व्हेरिएबल आपण सेपरेट करून लिहू. कसं लिहिता येईल पहा आपल्याला. 27 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 अपॉन x मायनस 2 प्लस या ठिकाणी काय येईल 31 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता हे इक्वेशन आपण याच पद्धतीने लिहून घेऊ. काय येईल पहा 31 ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 अपॉन x मायनस 2 प्लस 27 ब्रॅकेटमध्ये काय येईल पहा 1 अपॉन y प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 89. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. या ठिकाणी काय केलं आपण नंबर आणि व्हेरिएबल्स काय केलेले आहेत सेपरेट करून लिहिलेले आहेत. आता या दोन्ही इक्वेशन्सचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी काय आहे पहा 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी आहे 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी 1 अपॉन y प्लस 3 आहे, या ठिकाणी 1 अपॉन y प्लस 3 आहे. आता या ठिकाणी आपण काय करू, या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. आपण 1 अपॉन x मायनस 2च्या ठिकाणी m हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू आणि 1 अपॉन y प्लस 3च्या ठिकाणी n हे व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. तुम्ही A to Z पैकी कोणतंही व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू शकता. या ठिकाणी आपल्याला x आणि y हे व्हेरिएबल दिलेलं आहे. ही दोन व्हेरिएबल सोडून तुम्ही A to Z पैकी कोणतीही व्हेरिएबल्स यूज करू शकता. या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकता. आपण काय करू, या ठिकाणी 1 अपॉन x मायनस 2च्या ठिकाणी m सबस्टिट्यूट करू आणि 1 अपॉन y प्लस 3च्या ठिकाणी n सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m and 1 upon y plus 3 is equal to n in equation 1 and 2. काय इक्वेशन्स मिळतील पहा आपल्याला. या ठिकाणी 27 इंटू 1 अपॉन x मायनस 2, या ठिकाणी आपण 1 अपॉन x मायनस 2च्या ठिकाणी काय पुट करू m, म्हणजेच काय येईल 27m प्लस 31 इंटू 1 अपॉन y प्लस 3, म्हणजेच काय येईल पहा 31 इंटू 1 अपॉन y प्लस 3ची व्हॅल्यू काय आहे n, म्हणजेच या ठिकाणी काय येईल 31 इंटू n 31n. आता या ठिकाणी m आणि n या 2 व्हेरिएबलचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. या ठिकाणी m चा जो व्हेरिएबल आहे तो या ठिकाणी n चा व्हेरिएबल आहे आणि या ठिकाणी जो n चा व्हेरिएबल आहे तो या ठिकाणी m चा व्हेरिएबल आहे. म्हणजेच या ठिकाणी m आणि n या 2 व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, प्रथम या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची, त्यानंतर या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आणि त्यानंतर जी आपल्याला 2 न्यू इक्वेशन्स मिळणार आहेत त्यांची पुन्हा आपल्याला काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. म्हणजे आपल्याला m आणि n या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन लिहून घेऊ आपण ही दोन्ही. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 4 लिहून घेऊ आपण. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. याला देऊ इक्वेशन नंबर 4. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. 7 प्लस 1 8, 2 प्लस 3 5, 58m प्लस 7 प्लस 1 8,
3 + 2 5, 58n is equal to 5 + 9 14, कॅरी ओव्हर 1, 8 + 8 16, 16 + 1 17. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं पहा, 58m + 58n इज इक्वल टू 174. आता या इक्वेशनला काय करू आपण, 58 ने डिव्हाइड करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा, लिहू आपण या ठिकाणी डिव्हाइडिंग बोथ द साइड्स बाय 58. काय मिळेल पहा आपल्याला या ठिकाणी, 58m अपॉन 58 प्लस 58n अपॉन 58 इज इक्वल टू 174 अपॉन 58. दोन्ही साईडला आपण 58 ने डिव्हाइड केलं. या ठिकाणी 58 कॅन्सल होईल, या ठिकाणी 58 कॅन्सल होईल. या ठिकाणी कितीचा भाग जाईल पहा, 58 × 3 करून पाहू आपण. 58 × 3 किती येईल पहा, 3 8 जार 24, कॅरी ओव्हर 2, 3 5 जार 15 + 2 17, 174. या ठिकाणी 3 चा भाग जाईल. 58 1 जार 58, 58 3 जार 174. जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 8 जार 24, युनिट प्लेसला 4 येईल, म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी 3 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, m + n इज इक्वल टू 3. m + n इज इक्वल टू 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. आपल्याला न्यू इक्वेशन मिळालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची आहे, सबट्रॅक्शन करायची आहे. प्रथम काय केलं आपण, ॲडिशन केली दोन्ही इक्वेशन्सची. आता आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आहे. दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4, या दोन्ही इक्वेशन्सची आपण सबट्रॅक्शन करू. आता सबट्रॅक्शन करताना हे जे खालचं इक्वेशन आहे याची साईन काय होतील, चेंज होतील. या ठिकाणी 31mचं साईन प्लस आहे, मायनस होईल. या ठिकाणी 27nचं साईन प्लस आहे, मायनस होईल. या ठिकाणी 89चं साईन प्लस आहे, मायनस होईल. 27 - 31 किती येईल पहा, 31 मधून 27 मायनस केल्यानंतर 4 येतील. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, 4m. ग्रेटर नंबरचं साईन येईल, 31चं साईन काय आहे, मायनस, म्हणजे या ठिकाणी काय येईल, मायनस. आता या ठिकाणी +31n - 27n, 31 - 27 किती येईल, 4 येईल. ग्रेटर नंबरचा साईन प्लस आहे, म्हणजे या ठिकाणी प्लस येईल, +4n इज इक्वल टू 85 - 89. 85 - 89, 89 मधून 85 गेल्यानंतर किती येईल, 4 येईल. ग्रेटर नंबरचा साईन मायनस आहे, या ठिकाणी मायनस येईल. आता या इक्वेशनला आपण 4 ने डिव्हाइड करू. डिव्हाइडिंग बोथ द साइड्स बाय 4. -4m डिवाइड 4 प्लस 4n डिवाइड 4 इज इक्वल टू -4 डिवाइड 4. दोन्ही साईडला आपण काय केलं, इक्वेशनला 4 ने डिवाइड केलं. हा 4 कॅन्सल होईल, हा 4 कॅन्सल होईल, हा 4 कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा, -m + n इज इक्वल टू -1/1, म्हणजेच -1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. आता आपल्याला या ठिकाणी ही जी नवीन इक्वेशन्स मिळालेले आहेत, इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6, या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन करायची आहे. प्रथम काय केलं पहा आपण, या इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची ॲडिशन केली. आपल्याला इक्वेशन 5 मिळालं. त्यानंतर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची सबट्रॅक्शन केली. आपल्याला नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 6. आता या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची, ॲडिशन करायची आहे आपल्याला. या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. ॲडिंग इक्वेशन 5 and 6. इक्वेशन 5 काय आहे, m + n इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 6 काय आहे, -m + n इज इक्वल टू -1. याला देऊ इक्वेशन नंबर 6. या दोन्ही इक्वेशन्सची आपण ॲडिशन करू. आता +m - m कॅन्सल होईल, इलिमिनेट होईल. n + n काय येईल, 2n इज इक्वल टू 3 - 2 काय येईल, 2. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 2n इज इक्वल टू 2. 2n इज इक्वल टू 2. आता हा 2 n ला मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. 2 आपण या साईडला घेऊ. n इज इक्वल टू 2 डिवाइड 2. भाग घालू आपण, 2 1 जार 2, 2 1 जार 2. म्हणजेच n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, n इज इक्वल टू 1/1. देअरफॉर n इज इक्वल टू 1.
आता n इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 5 किंवा इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट करू. आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये ही व्हॅल्यू पुट करू. इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण m प्लस n इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 5 या ठिकाणी लिहू आपण पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 आपण लिहून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू 1 पुट करू. m प्लस n ची व्हॅल्यू काय आहे 1 इज इक्वल टू 3. हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय येईल पहा m इज इक्वल टू 3 मायनस 1. देअरफॉर m इज इक्वल टू 3 मायनस 1 किती येईल 2. म्हणजेच आपल्याला m ची व्हॅल्यू किती मिळाली 2 आणि n ची व्हॅल्यू काय मिळाली 1. आता आपण 1 अपॉन x मायनस 2 साठी m सबस्टिट्यूट केलेला आहे आणि 1 अपॉन y प्लस 3 साठी n सबस्टिट्यूट केलेला आहे. मग या ठिकाणी आपण m आणि n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m. 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2. या ठिकाणी आपण 2 पुट करू. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 इंटू 1 काय येईल 1 इज इक्वल टू 2 इंटू एक्स मायनस 2. 2 इंटू एक्स मायनस 2. 1 इज इक्वल टू या 2ने आपण ब्रॅकेटमध्ये या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. 2 इंटू एक्स काय येईल 2x मायनस 2 इंटू 2 काय येईल 2 2 जार 4. आता हा मायनस 4 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 4चं साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. म्हणजेच काय येईल पहा 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x. हा 4 या बाजूला आल्यानंतर काय झाला प्लस झाला. 1 प्लस 4 5. 5 इज इक्वल टू 2x. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 2xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल पहा 5 अपॉन 2 इज इक्वल टू x. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला दॅट इज x इज इक्वल टू 5 अपॉन 2. म्हणजेच x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली 5 अपॉन 2. आता आपण 1 अपॉन y प्लस 3 साठी काय सबस्टिट्यूट केलेलं आहे n सबस्टिट्यूट केलेलं आहे. 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला 1. या ठिकाणी काय येईल 1. या ठिकाणी डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय आहे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1 इंटू 1 काय येईल 1 इज इक्वल टू y प्लस 3 इंटू 1 काय येईल y प्लस 3 येईल. दॅट इज y प्लस 3 इज इक्वल टू 1. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3चं साइन प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला y इज इक्वल टू 1. हा 3 या बाजूला घेऊ. याचं साइन प्लस आहे मायनस होईल मायनस 3. देअरफॉर y इज इक्वल टू 1 मायनस 3 किती येईल 3 मायनस 1 2 आणि ग्रेटर नंबरचा साइन मायनस आहे म्हणजे काय येईल मायनस 2. म्हणजेच आपल्याला y या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली मायनस 2. आन्सर लिहू आपण खाली. काय मिळालं पहा आपल्याला सोल्युशन x, y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 5 अपॉन 2, वायची व्हॅल्यू काय मिळाली मायनस 2 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करणार आहोत. आता क्वेश्चन काय दिला आहे पहा आपल्याला या ठिकाणी 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायची आहेत. आता आपण इक्वेशन सॉल्व करणार म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे x आणि y या 2 व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता ही जी आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत ही लिनियर इक्वेशन्स आहेत का नो, ही काय आहेत नॉन लिनियर इक्वेशन्स आहेत. आता प्रथम आपल्याला काय करावे लागेल ही नॉन लिनियर इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्समध्ये कन्व्हर्ट करून घ्यावी लागतील. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. या ठिकाणी मी दोन्ही इक्वेशन्स लिहून घेतलेली आहेत. आता आपल्याला फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे पहा 1 अपॉन 3x प्लस y प्लस 1 अपॉन 3x मायनस y इज इक्वल टू 3 अपॉन 4. यामध्ये आपण हा 1 कसा लिहू शकतो पहा 1 इंटू 1. हा 1 कसा लिहू शकतो 1 इंटू 1. म्हणजेच 1 इंटू 1 काय येईल 1. म्हणजेच काय येईल 1 अपॉन 3x प्लस y. या ठिकाणी काय येईल 1 1 जार 1 1 अपॉन 3x मायनस y. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण 1 कसा लिहू शकतो 1 इंटू 1. या ठिकाणी सुद्धा आपण 1 कसा लिहू शकतो 1 इंटू 1.
आता याच्यामध्ये ही जी व्हेरिएबल्स आहेत 1/3x + y, या ठिकाणी पण 1/3x + y, या ठिकाणी काय आहे 1/3x - y, आणि या ठिकाणी सुद्धा 1/3x - y. आता या ठिकाणी ही जी व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबल्सच्या ठिकाणी आपण काय करू, न्यू व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूट 1/3x + y = a and 1/3x - y = b in इक्वेशन 1 and 2. या इक्वेशनला आपण 1 नंबर देऊ आणि या इक्वेशनला आपण 2 नंबर देऊ. या दोन्ही इक्वेशनमध्ये आपण 1/3x + y या ठिकाणी a सबस्टिट्यूट करू आणि 1/3x - y या ठिकाणी b सबस्टिट्यूट करू. पहा आपल्याला इक्वेशन्स काय मिळतील. आता या ठिकाणी काय येईल पहा, 1 × या ठिकाणी काय घ्यायचं आहे आपल्याला, a घ्यायचं आहे. म्हणजेच काय येईल 1 × a, काय येईल a प्लस या ठिकाणी काय आहे 1 × 1/3x - y आणि 1/3x - y च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करायचं आहे b. म्हणजेच या ठिकाणी काय येईल 1 × b, म्हणजेच काय येईल b = 3/4. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या सेकंड इक्वेशनमध्ये आपण 1/3x + y या ठिकाणी a सबस्टिट्यूट करू. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा 1/2 × a, काय मिळेल पहा 1/2 × a मायनस 1/2 × आता 1/3x - y च्या ठिकाणी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे b. म्हणजेच या ठिकाणी काय येईल b = -1/8. आता या ठिकाणी काय येईल पहा 1 × a, काय येईल a/2 मायनस b × 1, काय येईल b/2 = -1/8. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता या इक्वेशन 3 मध्ये या ठिकाणी डिनॉमिनेटरला 4 आहे. आपल्याला हा डिनॉमिनेटरला 4 नको आहे. मग आपण काय करू, या इक्वेशनला दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे हा 4 काय होईल कॅन्सल होईल. मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 3 टू बोथ द साइड्स. या इक्वेशन 3 च्या दोन्ही साईडला आपण 4 ने मल्टिप्लाय करू. काय येईल पहा, या a ला आपण 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 4a प्लस या b ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 4b = आता या 3/4 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 4 काय होईल कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल या ठिकाणी 3. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 3 च्या दोन्ही साईडला 4 ने मल्टिप्लाय केलं आपण. आता हे इक्वेशन 4 सुद्धा आपण सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊ. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरला काय पहा 2 आहे, या ठिकाणी डिनॉमिनेटरला 2 आहे आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरला 8 आहे. मग या इक्वेशन 4 च्या दोन्ही साईडला आपण 8 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे या ठिकाणी 8 काय होईल कॅन्सल होईल. या ठिकाणी 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 4a येईल आणि या ठिकाणी 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 4b येईल. या ठिकाणी लिहू आपण मल्टिप्लाइंग बाय 8 टू इक्वेशन 4 टू बोथ द साइड्स. इक्वेशन 4 च्या दोन्ही साईडला आपण 8 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय येईल 8 × a/2 मायनस 8 × b/2 = -1/8 × 8. काय येईल पहा, या ठिकाणी भाग घालू आपण 2 × 1 = 2, 2 × 4 = 8, 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. या ठिकाणी 8 × 1 = 8, 8 × 1 = 8. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळेल पहा 4a मायनस 4 × b 4b = 1 × 1 = 1 आणि हा 1 म्हणजेच 1/1 म्हणजेच काय येईल 1 -1. साईन काय आहे मायनस म्हणजेच काय येईल -1. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. आता आपण काय केलेलं आहे ही नॉन लिनियर इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्समध्ये कन्व्हर्ट करून घेतलेली आहेत. आता या ठिकाणी a आणि b या दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल आहेत. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. म्हणजे या ठिकाणी 4b काय होईल कॅन्सल होईल. ॲडिंग इक्वेशन 5 and 6 वी गेट, दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. 4a + 4b = 3. 4a + 4b = 3.
6 नंबरचं इक्वेशन काय आहे? 4a मायनस 4b इज इक्वल टू -1. 4a मायनस 4b इज इक्वल टू -1. हे आहे इक्वेशन नंबर 5. हे आहे इक्वेशन नंबर 6. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. 4a प्लस 4a किती येईल? 8a. या ठिकाणी प्लस 4b मायनस 4b कॅन्सल होईल. इज इक्वल टू 3 मायनस 1 इज इक्वल टू 3 मायनस 1 किती येईल? 2. म्हणजेच आपल्याला काय मिळालं? 8a इज इक्वल टू 2. या ठिकाणी लिहू आपण 8a इज इक्वल टू 2. हा 8 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 8a मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर a इज इक्वल टू 2/8. 2 डिवाइड 8. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 4 जार 8. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळाली? 1/4. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 5 किंवा इक्वेशन 6 मध्ये पुट करू शकतो. आपण या ठिकाणी a ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करू. इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण. या ठिकाणी लिहू आपण पुट a इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 5. वी गेट इक्वेशन 5 लिहून घेऊ आपण. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. 4 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे? 1/4 प्लस 4b इज इक्वल टू 3. या ठिकाणी भाग घालू आपण. 4 1 जार 4, 4 1 जार 4. म्हणजेच काय येईल? या ठिकाणी 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. आता हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 1चं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला? 4b इज इक्वल टू 3. हा 1 या बाजूला घेऊ. -1. देअरफॉर 4b इज इक्वल टू 3 - 1 2. आता हा 4 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 4b मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच b इज इक्वल टू 2 डिवाइड 4. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 2 जार 4. म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली? 1/2. देअरफॉर b इज इक्वल टू 1/2. a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1/4 आणि b ची व्हॅल्यू काय मिळाली? 1/2. आता आपण 1/3x प्लस वायच्या ठिकाणी a सबस्टिट्यूट केलेला आहे आणि 1/3x मायनस वायच्या ठिकाणी b सबस्टिट्यूट केलेला आहे. या ठिकाणी आपण a आणि b च्या व्हॅल्यू पुट करू. 1/3x प्लस वाय इज इक्वल टू a. म्हणजेच काय येईल पहा? 1/3x प्लस वाय इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1/4. म्हणजेच या ठिकाणी काय येईल? 1/4. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 3x प्लस वाय इंटू 1 काय येईल पहा? 3x प्लस वाय इंटू 1 किती येईल? 3x प्लस वाय. 3x प्लस वाय इज इक्वल टू 1 इंटू 4 काय येईल? 4. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मिळाले, न्यू इक्वेशन मिळालेलं आहे. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 7. आता आपण 1/3x मायनस वायच्या ठिकाणी b सबस्टिट्यूट केलेला आहे. लिहून घेऊ आपण. 1/3x मायनस वाय इज इक्वल टू b. 1/3x मायनस वाय इज इक्वल टू b. b ची व्हॅल्यू काय मिळाली पहा आपल्याला? b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1/2. 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 3x मायनस वाय इंटू 1 काय येईल? 3x मायनस वाय इज इक्वल टू 1 इंटू 2 काय येईल? 2. आता या इक्वेशनला आपण 8 नंबर देऊ. आता इक्वेशन 7 काय मिळालेलं आहे आपल्याला? 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. या ठिकाणी आपण रफमध्ये लिहून घेऊ. 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. हे आहे आपलं इक्वेशन नंबर 7. आता या 2 इक्वेशन्समध्ये दोन्ही व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल आहेत. x या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 3 आहे आणि y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट 1 आहे. आता या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. म्हणजे हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. ॲडिंग इक्वेशन 7 अँड 8. इक्वेशन 7 लिहून घेऊ आपण. 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 7. इक्वेशन 8 लिहून घेऊ आपण. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 8. या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. 3x प्लस 3x काय येईल पहा? 6x
प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल इज इक्वल टू 4 + 2 काय येईल 6. म्हणजेच आपल्याला काय मिळालं 6x इज इक्वल टू 6 इज इक्वल टू 6. आता हा 6 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 6x मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 6/6. भागालो आपण 6 × 1 = 6, 6 × 1 = 6. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 1/1 म्हणजेच 1. आता ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 7 किंवा 8 मध्ये पुट करू. इक्वेशन 7 मध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू. या ठिकाणी लिहू आपण पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 7. वी गेट इक्वेशन 7 लिहून घेऊ आपण 3x + y इज इक्वल टू 4. 3x + y इज इक्वल टू 4. हे आहे इक्वेशन नंबर 7. या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू. 3 × x ची व्हॅल्यू काय आहे 1 प्लस y इज इक्वल टू 4. 3 × 1 = 3 प्लस y इज इक्वल टू 4. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3चं साईन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 4 - 3. देअरफॉर y इज इक्वल टू 4 - 3 किती येईल 1. म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू काय मिळाली 1. म्हणजेच आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती मिळाली 1 आणि y या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती मिळाली 1. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला x आणि y या दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय मिळालेल्या आहेत 1 मिळालेल्या आहेत. आन्सर लिहू आपण x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळाली 1, y ची व्हॅल्यू काय मिळाली 1 इज द सोल्युशन. दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.